सोलापुरातील घरात एका चुकीमुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची घटना समोर आली आहे। 2 दिवसांपूर्वी युवराज मोहन सिंह बलरामवाले यांचे कुटुंबीय तिरुपतीच्या दर्शनासाठी गेले होते। काल 31 ऑगस्टला त्यांच्या घरी नातेवाईक आले होते। सर्वांना त्यांनी तिरुपतीचा प्रसाद वाटला। यानंतर ते झोपी गेले। सकाळी जाग आली तेव्हा बलरामवाले यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता। याशिवाय पत्नी आणि आईसह त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। गवंडी काम करणारे युवराज मोहन सिंह बलरामवाले, पत्नी रंजना, आई विमल आणि 2 मुलं हर्ष आणि अक्षरासोबत लष्कर परिसरातील बेडर पूल जवळ राहतात। 31 ऑगस्टला त्यांनी नातेवाईकांना तिरुपतीचा प्रसाद वाटला आणि 5ही जण झोपी गेले। रात्री झोपताना त्यांनी गॅस व्यवस्थित बंद केला नव्हता। त्यांचे घर 10x5 आणि हवाबंद खोलीत 5 जणांचं कुटुंब झोपलं होतं। रात्रभर गॅस गळतीमुळे 5 जणांचा श्वास गुदमरल्यामुळे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध झालं होतं। बलरामवाले यांच्या नातेवाईकांना फोन करून सर्व प्रकार सांगितला। नातेवाईकांनी घराचं दार उघडलं तर आत गॅसचा वास येत होता। याशिवाय 5ही जणांच्या तोंडातून फेस येत होता। हे पाहताच 5ही जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र या दुर्घटनेत बहीण भावाचा मृत्यू झाला आहे। वडील, आई, आजी ह्या तिघांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहे।